तुमची होस्ट प्रीती खंडागळे आणि तुम्ही बघत आहात आवाज इंडिया मराठीवरील झगमगता आणि धमालाने भरलेला खास कार्यक्रम सिने रंग। इथे मिळेल बॉलिवूडच्या ताज्या घडामोडी, बॉलिवूड गॉसिप, ग्लॅमर अँड स्टायलिश फोटोज आणि ड्रामाची मजा। आणि आजचा एपिसोड तर एकदम मसालेदार आहे। आजच्या खास भागात आपण बघणार आहोत रामायण चित्रपटाचा 4000 कोटींचा बजेट असूनही असं काय कारण आहे की निर्मात्याने OTTची डील नाकारली। तर रश्मिका मंदाने सोशल मीडियावर अशी काय पोस्ट केली की सध्या विरोशला फॅन्स शुभेच्छा देतात। तर एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आपल्या वैवाहिक आयुष्यावर काय बोललाय पाहूया। तर वय फक्त आकडे आहे असं म्हणत सई तामणकर फिटनेस आणि फॅशन गोल्सने इन्स्टावर करतीये धमाल। चला तर सुरू करूयात आजचा आपला आवडता एपिसोड सिने रंग, कारण इथे प्रत्येक रंग आहे पूर्णपणे फिल्मी। बॉलिवूडमधील एक महत्त्वाकांक्षी आणि महागडी चित्रपटाची चर्चा सध्या जोरात आहे आणि तो चित्रपट म्हणजे रामायण। 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होणारा हा चित्रपट गेल्या 3 वर्षांपासून प्रेक्षकांच्या आणि उद्योगातील लोकांच्या चर्चेचा विषय बनलाय। चित्रपट निर्माता नमित मल्होत्रा याचा हा प्रोजेक्ट 2 भागांमध्ये रिलीज होणार असून दोन्ही भाग एका वर्षाच्या अंतराने प्रदर्शित होणार आहेत। चित्रपटाच्या निर्मात्यांना एक OTT प्लॅटफॉर्मवरून जवळपास 700 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती, पण त्यांनी ती नाकारली आहे। या ऑफरचे तपशील मात्र उघड केले नाहीत। मात्र निर्मात्यांचा असा विश्वास आहे की मोठ्या प्रमाणावर थिएटर रिलीज आणि इतर स्रोतांकडून चित्रपटाची कमाई करणं जास्त फायदेशीर ठरेल। नमित मल्होत्रा यांची योजना आहे की चित्रपटाची एक मोठी OTT डील सुमारे 1000 कोटी रुपये करण्यात यावी। उर्वरित 3000 कोटी रुपयांची कमाई जागतिक थिएटर रिलीज आणि इतर स्रोतांद्वारे होईल। प्रत्येक भागाचा खर्च सुमारे 2000 कोटी रुपये आहे, जो की इतर मोठ्या बजेटपेक्षाही जास्त मोठा आहे। राजा शिवाजी चित्रपटाचा टीजर लॉन्च झाला असून त्यात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक भूमिकेत साकारलेला अभिनय पाहून चित्रपट रसिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटाचा निर्माते आणि मुख्य कलाकार म्हणून समोर आलाय। यामध्ये संजय दत्तने अफजल खानच्या भूमिकेत खलनायकाची भूमिका साकारली आहे, ज्याचा अभिनयावर खूप सकारात्मक प्रतिक्रिया मिळतोय। संजय दत्तने त्याच्या वेशभूषा आणि अभिनयाने एक भयावह आणि प्रभावी खलनायक साकारलाय, ज्यामुळे त्याला दर्शकांकडून वाहवा मिळतेय। या प्रसंगी चित्रपटात जेनेलिया रितेशची पत्नी आणि महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल। तसेच मराठी चित्रपट सृष्टीचे दिग्गज कलाकार सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी आणि महेश मांजरेकर यांचं देखील चित्रपटात योगदान आहे। हा चित्रपट 1 मे रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे आणि त्याच्या रिलीजची सर्वांना मोठ्या उत्सुकतेने वाट पाहतात। चित्रपटाच्या टीजरनुसार रितेश आणि संजय दत्त यांच्या अभिनयाची केमिस्ट्री आणि महत्त्वाच्या भूमिकांसह मराठी कलाकारांची उत्कृष्ट कास्टिंग हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू दाखवेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडांच्या विवाहाच्या आनंदात आता एक नवा ट्विस्ट आलाय। रश्मिकाने तिच्या इंस्टाग्राम खात्यावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे प्रेग्नन्सीच्या चर्चांना वेग आलाय। हा व्हिडिओ एक सुंदर ग्राफिक्स व्हिडिओ आहे, ज्यात रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या चेहऱ्याचं चित्रण केलं गेलंय। व्हिडिओमध्ये एक पिवळ्या रंगाचं फूल आणि रश्मिकाशी खेळता झालेल्या दिसणाऱ्या विजयाने त्याच्या हसऱ्या चेहऱ्याने या क्षणाला एक चांगला स्पर्श दिलाय। व्हिडिओला जोडलेलं कॅप्शन, आता आम्ही तिघी झालो आहोत, यामुळे चाहत्यांच्या मनात प्रेग्नन्सीचा प्रश्न निर्माण झालाय। काही लोक रश्मिका लवकरच आई होणार असल्याचा अंदाज लावतात। तथापि रश्मिकाने तिच्या पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारे हे स्पष्ट केलं नाही की ती खरंच प्रेग्नंट आहे। हे व्हिडिओ आणि कॅप्शन एक रहस्य बनून राहिलंय, ज्यामुळे फॅन्समध्ये उत्कंठा वाढली आहे। तिने या पोस्टमध्ये टेरिबली टीनी पोस्ट या इंस्टाग्राम खात्याला टॅग केलंय, जो आणखीन एक अचूक संकेत देतो की काहीतरी खास आहे। यामुळे रश्मिका खरंच आई होणार का असा प्रश्न रश्मिकाच्या फॅन्सकडून उपस्थित केला जातोय, परंतु फॅन्स विरोशला शुभेच्छा देत आहेत। अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दलच्या चर्चांनी सध्या पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण केली आहे। दोघांचे नातं जेव्हा ते चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होते तेव्हापासूनच चर्चेत राहिलंय। मात्र गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या वैवाहिक आयुष्यावरील अफवा पुन्हा ताज्या झाल्यात। विशेषतः ऐश्वर्या रायच्या जलसा बंगल्याच्या संदर्भ आणि त्यांच्या वादावर चर्चा होत आहेत। या सर्व चर्चांमध्ये अभिषेक बच्चनने स्वतः पुढे येऊन आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल स्पष्टीकरण दिलंय।
अभिषेक बच्चनने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या नात्याबद्दल बोलताना स्पष्ट केलंय की त्याला कधीही अशा प्रकारच्या नात्यात राहायचं नव्हतं की जिथे तो पुरुष म्हणून वागावा. तो म्हणाला, माझ्या पत्नीने कधीच काम थांबवावं असं मला कधीच वाटलं नाही. मी नशीबवान आहे की माझ्या पत्नीला तिचं करिअर चालू ठेवण्याची स्वातंत्र्य मिळाले. तसेच अभिषेकने ऐश्वर्या रायसोबत आपल्या नात्याबद्दल बोलताना म्हटलंय की ते दोघे सुरुवातीपासून एकमेकांचे चांगले मित्र होते आणि त्यांचे नातं एक प्रकारे पार्टनरशिप आहे. अशा प्रकारच्या चर्चांमुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर नवीन प्रश्न उभे राहिलेत. असले तरी अभिषेकने स्पष्टपणे सांगितलंय की त्यांच्या नात्यात असं काहीही नाही की ज्यामुळे ते विभक्त होण्याचा निर्णय घेतील. देऊळ बंद हा 2015 मध्ये प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट होता, ज्याला प्रेक्षकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने अध्यात्म आणि विज्ञान यांच्या संयोगावर लक्ष केंद्रित करत एक वेगळा दृष्टिकोन मांडला होता. श्री स्वामी समर्थ महाराज आणि विज्ञान यांच्या भोवती फिरणाऱ्या कथेने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली होती. चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांनी देऊळ बंदचा दुसरा भाग होईल अशी आशा व्यक्त केली होती. या आशेचा आदर करत लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देऊळ बंद 2 ची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं असून 21 मे 2026 रोजी हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. देऊळ बंद 2 च्या पोस्टरवर आता परीक्षा देवाची या टॅगलाईनसह एक रहस्य निर्माण करण्यात आलंय, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये देवाला कोणती परीक्षा द्यावी लागणार या प्रश्नाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रवीण तरडे हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज दिग्दर्शक असून त्यांनी आतापर्यंत देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर 2 या चित्रपटांसह अनेक बॉक्स ऑफिस हिट चित्रपट दिलेत. त्यामुळे देऊळ बंद 2 च्या यशाची अपेक्षा प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. चित्रपटाची स्टार कास्ट अद्याप जाहीर झाली नाहीये, त्यामुळे कोणते कलाकार कोणत्या भूमिकेत असणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. देऊळ बंद 2 च्या निर्मिती टीम मध्ये कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी, सूर्यवंशी यांचा समावेश आहे. या चित्रपटात 2015 च्या देऊळ बंद मध्ये कश्मीर महाजनी, प्रवीण तरडे, गिरिजा जोशी, मोहन जोशी, मोहन आगाशे आणि सुनील अभ्यंकर यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आज आपल्या शो मध्ये एक खास अभिनेत्रीबद्दल आपण चर्चा करणार आहोत, जी केवळ मराठी नाही तर हिंदी सिने विश्वातही चमकली आहे. हो, आपण बोलत आहोत अभिनेत्री सई ताम्हणकर बद्दल. सई सध्या सोशल मीडियावर एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत, ज्यात ती अत्यंत आकर्षक आणि फिट दिसतेय. सईने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट करत पोस्ट कार्ड्स असं कॅप्शन दिलंय, ज्यावर तिच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. तिने दिलेले लुक आणि तिचा स्टायलिंग फॅशन गोल सेट करत असतो, जे तिच्या फॅन्सला खूपच आवडतो. सई आता 39 वर्षाची असली तरी तिच्या शरीराच्या आणि व्यक्तिमत्वाच्या जोडीने ती नेहमीच तरुण दिसते, ज्यामुळे तिच्या वयाची कोणीही जाणीव करणार नाही. तिचे फिटनेस आणि लाईफस्टाईल कायम चर्चेचा विषय असतात. अशा असंख्य सुंदर आणि आकर्षक पोस्टसह सई आपल्या चाहत्यांशी सतत कनेक्ट होत असते. तिचे सोशल मीडियावर असलेले मोठे फॅन फॉलोईंग तिच्या लोकप्रियतेचे एक प्रमुख कारण आहे आणि तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स येणं हे दर्शवतं. अभिनेत्रीच्या फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत तिचे फॅन्स कायमच उत्साही असतात. तुम्हाला आमचा प्रोग्राम कसा वाटला आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला SMS द्वारे नक्की कळवा. आजच्या शो मध्ये एवढंच. परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह. तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.